गवळवाडी अंतर्गत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य। पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा कदम व आंबोट गवळवाडी विभागातील सर्व ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी यांनी खड्ड्यात बसून केले उपोषण। कर्जत शहरातील दहिवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौक व श्रीराम पूल परिसरात पोलीस मित्र संघटना नवी दिल्लीच्या वतीने बांधकाम विभाग यांच्या विरोधात साखळी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। रमेशदादा कदम यांनी 2 वेळा उपोषण केले। त्यावेळी बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचे आश्वासन दिले। आश्वासनाची पूर्तता केली नाही, त्यामुळे तिसऱ्यांदा रमेशदादा कदम यांनी उपोषण सुरू केले आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कदम यांनी सांगितले की तालुक्यातील ज्या विभागाचे रस्ते खड्डेमय असतील त्या विभागातील नागरिकांनी उपोषण ठिकाणी भेट देऊन आपल्या विभागातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी लेखी अर्ज व निवेदन जे देतील तेथील विभागातील रस्त्यावर त्यांच्या समवेत संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येईल। त्यानुसार आंबोट गवळवाडी अंतर्गत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मिनीश मसने यांच्या पुढाकाराने या विभागातील जागरूक ग्रामस्थांनी उपोषण ठिकाणी येऊन लेखी अर्ज दिले। त्यामुळे रमेशदादा कदम यांनी दिनांक 19/9/2025 रोजी आंबोट गवळवाडी अंतर्गत रस्त्यावर त्या विभागातील ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी या सर्वांच्या समवेत दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून उपोषण केले। यावेळी पोलीस मित्र संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेशदादा कदम व आंबोट गवळवाडी विभागातील सर्व ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी उपस्थित होते। सर्व बांधकाम विभाग प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे की सोमवारपर्यंत जर सर्व विभाग ज्याच्या अखत्यारीत हा रस्ता येतो त्यांनी जर कुठल्याही प्रकारची दखल घेऊन या रस्त्याचे तात्पुरते खड्डे भरण्याचं काम सुरू केलं नाही आणि भविष्यात हा रस्ता तात्काळ आम्ही नूतनीकरण करून देऊ असं जर लेखी पत्र दिलं नाही तर सोमवारपासून कार्यालय वेळेत या आंबोट गवळवाडी अंतर्गत रस्त्यावर सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे आम्ही साखळी उपोषण करणार आहोत। धन्यवाद। मला एकच सांगता येईल की हा पूर्ण ग्रामस्थांचा वर्ग आणि इथे सर्व शेतकरी वर्ग राहतो। इथे दुबार शेती होते, शेतीला उन्हाळ्यात पाणी येतं, पावसाळ्यात पावसाचा खूप जोर असतो। आपण आता या रस्त्याची अवस्था बघितली असेल, संपूर्ण खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हे कुठल्याही प्रकारे कुणालाच सांगता येणार नाहीये। प्रशासनाच्या अनेक विभागांकडे तक्रारी करून संवाद साधून कुठल्याही प्रकारची आजपर्यंत याची देखभाल दुरुस्ती झालेली नाहीये। हा रस्ता विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ व अनेक लोकांना या रस्त्याचा उपयोग आहे। गवळवाडी आणि आंबोट या रस्त्यांना 2 गावांना जोडणारा हा एकमेव रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की पायी चालताना सुद्धा विचार करून खड्ड्यात पाय टाकावा लागतो आणि इथून रस्ता काढत पुढे जावं लागतं। या 2 गावांमध्ये शाळेचे विद्यार्थी जवळ शेकडो विद्यार्थी गवळवाडी आंबोट इथून शिकत असतात आणि या विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची, नागरिकांची जी दयनीय अवस्था आहे केवळ ना केवळ ह्या रस्त्यामुळे झालेली आहे। या रस्त्यालगत पाटबंधारे खात्याचा एक पाट जातो। पाट आणि रस्ता या दोघींना समावेश केला तर दोन्ही खात्यांमधून याची दुरुस्ती आणि देखभाल होणं इतक्या वर्षात गरजेचं होतं, परंतु आज आम्ही पोलीस मित्र संघटनेचा आधार घेतला। माननीय रमेश कदम साहेबांनी जोर लावून धरला आणि आपल्या मार्फत शासनाला एकच सांगू इच्छितो की येत्या 2 दिवसात या गोष्टीची जर दखल घेतली नाही, काही कारवाई केली नाही तर गंभीर स्वरूपाचं आंदोलन करण्याची आम्ही सर्व विद्यार्थी, सर्व शेतकरी आणि सर्व नागरिकांची तयारी आहे। धन्यवाद।